नमस्कार मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे शेजवान चटणी आणि चिकन लॉलीपॉप। तर चिकन लॉलीपॉपची थोडीशी रेसिपी मी वेगळी इथे दाखवणार आहे। तुम्ही कुठे YouTube चॅनल वरती बघितलं तर अशा पद्धतीची केलेली नसणार आहे। तर ती का आणि कशासाठी मी इथे थोडेसे त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत किंवा करणार आहे तर ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर रेसिपी संपूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। तर मंडळी, इथे चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन लॉलीपॉपचा इथे मी वापर करणार आहे। तर हे बघा, या पद्धतीने मी हे आणलेले आहेत। आपल्याला ह्याला खेचखाच करून तो असं हे करायचं नाहीये, हे व्यवस्थितच राहिले पाहिजे आणि ह्यातली संपूर्ण घाणही निघाली पाहिजे। तर ह्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी, म्हणजे जेवढं तुमचं हे चिकन लॉलीपॉपचे तुकडे हे जे असतील तर हे बघा, जमतेम पूर्ण पाण्यामध्ये ते भिजायला हवे। असं सिंपल आपलं रूम टेम्परेचरचं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून मीठ। ह्यामुळे काय होईल की ह्याच्यातली जी संपूर्ण घाण आहे ती संपूर्ण घाण तुमची इथे खाली या पाण्यामध्ये राहणार आहे। आणि इथे मी ऍपल सायडर विनेगर घालते 2 चमचे। जर तुम्हाला तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा याच्यामध्ये घालू शकता। तर ह्यामुळे काय होणार आहे, हे बघा, पूर्ण मी मिक्स करते। हे संपूर्ण जी आतली घाण आहे तर ह्याच्याने ही निघून जाणार आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास हे असंच पाण्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। पण वेळ कमी जर असेल तर मात्र 10 मिनिटापेक्षा कमी ठेवू नका। तर कमीत कमी 10 मिनिटं तरी हे पूर्ण असं ठेवा। ह्याच्यातली संपूर्ण घाण आपल्या पाण्यामध्ये निघणार आहे आणि हे पीस आपले एकदम छान आपण मॅरिनेशन करण्यासाठी मस्त हे तयार होणार आहेत। आंबट आहे, त्यामध्ये मीठ आहे, त्यामुळे हे एकदम छान यातली सगळी घाण निघून आणि टाईट आपले हे पीस असे व्यवस्थित इथे पुढची आपली रेसिपी करण्यासाठी तयार होणार आहे। तर हे बघा, संपूर्ण घाण तुम्हाला थोड्या वेळानेच दिसणार आहे, याच्यामधली सगळी घाण बाहेर येणार आहे। तर हे झाकण ठेवून मी हे बाजूला 10 मिनिटासाठी ठेवते। ते स्वच्छ 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेणार आहे। तर हे बघा, स्वच्छ धुवून मी एका चाळणीमध्ये हे पाणी निथळत ठेवलेलं आहे। तोपर्यंत आता आपल्याला इथे मसाला एकजीव करायचा आहे। तर इथे मी मोकळं एक हे घेतलेलं आहे, भांड घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 अंडी घ्यायची आहेत। अर्ध लिंबू मी घेते। हे मसाले व्यवस्थित कोट होतील या पद्धतीने आपल्याला करायचे आहेत। हे बघा, 3 ते 4 मी हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक तुकडे करून, आणि त्यामध्येच मी थोडेसे कोथिंबीरचे जे जाड मागच्या हे जे असतात देठ ते घेतलेले आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। आलं लसूण पेस्ट आहे 1.5 चमचा मी घेतलेली आहे। धने पावडर घेते मी अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे। अगदी चिमटीवर हिंग घेतलेला आहे। लाल मिरची पावडर मी संपूर्ण भरून 1 चमचा घेतलेली आहे। कॉर्नफ्लॉवर बघा 4 टीस्पून मी इथे घेतलेला आहे। जर थोडंसं कमी वाटलं तर अजून 1 चमचा मी घेणार आहे। 5 चमच्याचा अंदाज मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे, पण तरी मी टाकला नाही। आधी मिक्स करूया व्यवस्थित आणि मीठ घालून नंतर आपण परत एकदा मिक्स करून आणि आपल्याला जास्त पातळही आपलं बॅटर आपलं होता कामा नये। मिक्स करून ठेवल्यानंतर तुम्हाला जेव्हा अगदी गरमागरम बनवायचे त्यावेळेपर्यंत सुद्धा त्याला पाणी सुटलं नाही पाहिजे किंवा पातळ ते झाले नाही पाहिजे। या पद्धतीने आपल्याला इथे हे वापरायचं आहे, किंवा तुमचं चिकन लॉलीपॉप किती आहे प्रमाणामध्ये त्याप्रमाणे आपल्याला इथे पिठाचा वापर करायचा आहे। त्याप्रमाणे इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे। हे बघा, बॅटर लगेच आपल्याला एक बॅटर आहे आपलं। मीठ घालायचं आहे चवीनुसार। आता 1 किलो आपले चिकन लॉलीपॉप आहेत त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। थोडीशी घालणार आहे कोथिंबीर। थोडस वेगळं मी इथे काय बनवणार आहे किंवा वेगळ्या पद्धतीने चिकन लॉलीपॉप बनवणार आहे असं मी बोललेली आहे। तर ते कसं इथे मी दाखवणार आहे। हे बघा, 5 टीस्पूनचा मी वापर इथे केलेला आहे। हे जे मिक्स केलेलं आता हे बॅटर आहे आपलं मसाल्यांचं, अंडी वगैरे फेटून,
तर हे आपल्याला असंच मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये छान आपले मसाले या अंड्याच्या बॅटर मध्ये मुरणार आहे. तिखट मीठ आपलं छान इथे एकजीव होणार आहे. हे बघा, हे बॅटर मी तयार करून असंच हे बाजूला ठेवून देते. मंडळी, आपले मसाला आपण एकजीव मिक्स करून बाजूला ठेवलेला आहे. जर तुमचे चिकन लॉलीपॉप जास्त असतील तर कॉर्नफ्लॉवरचा वापर तुम्ही इथे जास्त करू शकता. लिंबू सुद्धा जास्त वापरू शकता. आता बघा, थोडंसं वेगळं म्हणजे मी नेमकं काय करणार आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते. मी एकदा बाहेर हे चिकन लॉलीपॉप खायला गेलेलो आम्ही सगळेजण. तर माझ्या मुलीच्या आणि माझ्या असं म्हणजे लक्षात आलं की म्हणजे आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही दोघेही बोललो की हे थोडेसे पीस नाही का आतमध्ये थोडे कच्चे वाटतात असे. तर ते असं नाहीये की जास्त होऊ दिले म्हणजे अजून होतील, पण ऍक्च्युली असं की वरचं ते कोटिंग छान तळलं जातं तेलामध्ये आणि आतमध्ये ते थोडस असं कच्चं वाटतं. तर मग मी असं ठरवलं की मी जेव्हा केव्हा चिकन लॉलीपॉपची रेसिपी करेन ना त्यावेळेला मी माझ्या पद्धतीने करेन. तर इथे मी काय केलेलं आहे हे बघा, स्वच्छ आपले निथळून अगदी एकही थेंब याच्यामध्ये पाणी नाहीये. तर एक पसरट भांड मी इथे घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे आणि अगदी म्हणजे 1 टीस्पून फक्त मी मीठ घेतलेलं आहे. बघा, सगळ्या लॉलीपॉपला मी हे तुकड्यांना पीसला हे मीठ लावते. एकही थेंब मी इथे पाण्याचा घेतलेला नाहीये. चाळणीमध्ये मी हे निथळत ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर आपण मसाले वगैरे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवलेले आहे. तर एकही थेंब बघा पाणी अजिबात नाही, बिलकुल पाणी नाहीये. तर आता आपण काय करायचं आहे, हे अगदी छान वरून पण छान तळल्या जावेत. तेलामध्ये तर टाकल्यानंतर ते वरचं कोटिंग अतिशय छान पद्धतीने ते तळल्या जातं, पण आतमध्ये अगदी छान ते तयार व्हावे जेणेकरून आपल्याकडे लहान मुलं खाणारे असतात किंवा वयोवृद्ध लोक घरामध्ये असतात तर त्यांचं पोट दुखू नये किंवा आपल्यालाही पोटाचा त्रास होऊ नये यासाठी मी इथे काय करणार आहे, मीडियम गॅसवरती 5 मिनिट ह्याला व्यवस्थित वाफ देणार आहे. आता बरेच जण हे म्हणतील की वाफ दिल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी सुटतं तर मग ते पौष्टिक पाणी यातलं निघून जाईल. तर अगदी बरोबर आहे. ह्याला वाफ दिल्यानंतर इथे तुम्ही बघणार आहात की ह्याला पाणी सुटणार आहे. तर 5 मिनिटं वाफ आपण दिल्यानंतर जे पाणी खालचं राहणार आहे तर त्या पाण्याचा वापर आपण कुठे आणि कसा करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अजिबात आपलं पाणी वेस्ट जाणार नाही, त्यातलं कुठलंही सत्व बाहेर जाणार नाही, पण अतिशय छान लॉलीपॉप तयार आपले होतील. तर आता मीडियम गॅसवरती मी ही कढई ठेवणार आहे 5 मिनिटासाठी. मीडियम गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई. सर्व बाजूनी मी बघा हे पीस असे पसरवून या पद्धतीने ठेवलेले आहेत. यावरती ठेवायचं आहे झाकण. मध्ये आपण एकदा चेक करू शकतो की याला पाणी किती सुटले किंवा वाफ तयार झाली की नाही. तर मीडियम गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे. मध्ये आपण एकदा चेक करणार आहोतच. मंडळी 1 मिनिट झालेला आहे. बघा, झाकण पॅक होतं. हे बघा, पाणीही जास्त सुटलेलं नाहीये, एकही थेंब आपलं पाणी ऑलरेडी त्याच्यामध्ये नव्हतं, आपण ते काढून टाकलेलं होतं. तर आता हे गरम आहे तर मी कालथ्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या किंवा फोकच्या साह्याने हे बघा असे फक्त त्यांना उलटे करून टाकते. म्हणून थोडंसं पसरट भांड घेतलं तर हे खूप बेटर पडेल आणि ह्याच्यामध्ये पाणी जास्त सुटणार नाही. म्हणून या पद्धतीने पसरट कढई किंवा पॅन मध्ये, असं खोलगट पॅन असतो तर तसं पॅनही तुम्ही घेतला तरी सुद्धा हे छान वाफवले जाते. फक्त आता हे उलटे करते. झाकण परत मी आता ठेवते. तर मंडळी, चिकन लॉलीपॉप आपले तयार होतातच आहे एकीकडे. तर हे बघा, मला हे शेजवान चटणी जी आहे जरा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायची आहे. तर हे बघा, मी ह्या 1/2 किलोपेक्षा जास्त ह्या मिरच्या आहेत. 350 ग्राम मी ही मिरची घेतलेली आहे. ही कलरची मिरची आहे. तर कलरच्या 2-3 प्रकारच्या मिरच्या येतात, तर तुम्ही कुठल्याही घेतल्या तरी सुद्धा चालेल. लाल एकदम कलर येतो. आणि ह्या आहेत तिखट मिरच्या. तर ह्या 150 ग्राम मी घेतलेल्या आहेत. अगदी तिखट म्हणजे भरपूर तिखट ह्या मिरच्या आहेत. तिखटाचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही जसं खात असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता. तर हे बघा, एका पातेल्यामध्ये मोठे मोठे आहेत म्हणून मी फक्त 2-2 तुकडे करते की जेणेकरून आपल्याला ते सोपं होईल वाटायला पण. आणि आता आपण जे त्याला वाफ देणारे किंवा शिजवणारे म्हणता येईल, वाफ देणार नाही म्हणता येणारे, तर त्याच्यासाठी हे मस्त आतपर्यंत ह्या व्यवस्थित शिजणार आहेत. कारण ही चटणी एकदम स्मूथ असते, खाताना छान लागते ती. त्या पद्धतीने करण्यासाठी इथे मिरच्या आपल्याला किती वेळ आपल्याला इथे शिजवून घ्यायच्या आहे, पाणी किती घालायचं आहे ते मी इथे दाखवते. तर ही भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मी ह्या
शेजवान चटणी आपली ही तयार होणार आहे। तर कमी प्रमाणामध्ये तुम्हाला करायची असली तरी सुद्धा तुम्ही कमी प्रमाणामध्ये मिरची घेऊन आणि बाकीचं साहित्य त्याप्रमाणे घेऊन ही चटणी करू शकता। तर इक्वल प्रमाणामध्ये तुम्ही तिखट घेऊ शकता। तिखट खाणारे खूप असाल तुम्ही तर, किंवा मग कलरची मिरची जास्त आणि ही मिरची कमी, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता। तर हे बघा, ही कलरची मिरची संपूर्ण इकडे तोडून झालेली आहे आणि ही मिरची मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे। आता पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे बघा किती, कारण पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही, याच्यातलं पाण्याचा वापर आपण करणार आहोत। त्यामुळे पाणी एवढं घ्यायचं आहे आपल्याला की बघा जेमतेम सगळ्या मिरच्या आपल्या इथे भिजलेल्या आहे। मोजून जर म्हणाल तुम्ही तर पूर्ण ग्लासभर पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। तर हे बघा, पाण्यामध्ये मिरची टाकलेली आहे, पाणी आपण गारच घेतलेलं आहे। तर आता ह्या चटणीची आपल्याला संतुलन ठेवण्यासाठी, म्हणजे तिखट गोड आंबट अशी ही चटणी आपली होणार आहे। तर ह्याला बॅलन्स करण्यासाठी इथे मी बघा 4 घेतलेले आहे टोमॅटो, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते थोडेसे असे जाड जाड सर आपल्याला त्याचे हे करायचे आहेत तुकडे। तर आता हे पातेलं मला गॅसवर ठेवायचं। तर आता मात्र शिजवताना ह्याच्यामध्ये थोडंसं घालायचंय मीठ, थोडं म्हणजे मिठाचं प्रमाण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण नंतर तुम्हाला चटणीमध्ये जेव्हा मीठ वापरायचं आहे त्यावेळेला तुम्हाला मिठाचा अंदाज इथे कळला पाहिजे। तुम्ही 1 टीस्पून फक्त इथे मीठ घातलेलं आहे। मी गॅस वरती ठेवलेलं आहे पातेलं आणि गॅस फुल आहे। मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे। मीठ घातल्यामुळे मिरचीच्या आतमध्ये पर्यंत छान मीठ जातं, टोमॅटो आपले लवकर नरम होतात आणि त्या चटणीला खूप छान टेस्ट येते। म्हणून 1 टीस्पून फक्त मीठ आता घालायचं आहे, नंतर चटणीच्या चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे। तर इकडे बघा पूर्ण चेंज आपला ह्याचा कलर झालेला आहे। तर आता आपण गॅस केलेला आहे बंद। यामध्ये किती पाणी आता झालेलं आहे तर ते मी इथे दाखवणार आहे। तर हे बघा मंडळी, पूर्ण ह्याचे चेंज झालेलं आहे आणि फार जास्त काही पाणी ह्याच्यामध्ये नाहीये। तर हे मी आता एका ताटामध्ये दुसऱ्या काढते। हे बघा, शिजले तर नाही, फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण याची छान वाफ घेतलेली आहे। बघा एवढं पाणी आपलं इथे लॉलीपॉप मधलं निघालेलं आहे। बघा, छोटी अर्धी वाटी हे पाणी आहे, तर ह्याचा वापर आपण करणार आहोत। तरी बघा त्या ताटामध्ये मी असे पसरवून ठेवलेले आहेत। हे मात्र थंडेगार आपल्याला होऊ द्यायचे आहेत, अगदी थंडेगार, एकदम मस्त कडक हे पीस तयार झालेले आहेत। तर हे आपल्याला संपूर्ण थंड करायला बाजूला ठेवायचे आहे। तर आता ह्या पाण्याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे बघा, बॅटर आपलं 2 अंडे आपण इथे घातलेली आहे, तर इथे आपल्याला आता ह्या पाण्याचा वापर करायचा आहे। हे जेवढं तुम्ही अगोदर मसाले तयार करून ठेवा तेवढे हे मसाले व्यवस्थित हे जे कॉर्नफ्लोअर आहे तर मस्त ते मुरल्या जातं। जसं पीठ कुठलंही जरी असेल तर ते इथे फुलतं, तसा हा प्रकार होतो। बघा संपूर्ण पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, जे आपण चिकन वाफवून घेतलेलं आहे, तर ते पाणी संपूर्ण इथे मी घातलेलं आहे। आता आपले हे जे चिकन लॉलीपॉप आहेत मस्त थंडे झालेले आहेत, तर ते आपल्याला सगळे ह्या बॅटर मध्ये टाकायचे आहेत। आणि जर चुकून तुमच्याकडनं पाणी चुकून जास्त राहिलं, कारण पीस हे चिकन लॉलीपॉप टाकताना पातेल्यामध्ये वगैरे जर पाणी राहिलं आणि त्याला जास्त पाणी जर सुटलं वाफ देताना, तर घाबरण्याचं काहीही कारण नाही। तुम्ही ते पाणी याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढंच वापरू शकता। नंतर तुम्ही त्याच्यामध्ये सूप म्हणून वापर करू शकता, शिमला मिरची वगैरे घालून किंवा कुठलीही तुमच्या आवडीची भाजी घालून आणि मीठ, हळद वगैरे, तिखट, हिंग, थोडेसे मसाले घालून, कोथिंबीर घालून तुम्ही सूप सारखं ते घेऊ शकता, मुलांना देऊ शकता। तर त्याचा वापर मात्र आपण वाया जात नाही, ते आपण करतोच आहे। तर त्याच पद्धतीने करायचं आहे। जर कॉर्नफ्लॉवर तुम्हाला असं वाटलंय की खूप जास्त कमी पडते, तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर परत ह्याच्यामध्ये घालू शकता। एकदम असं छान आपलं हे केसला हे कोट झालेलं आहे। तर आपल्याला जेव्हा बनवायचे तेव्हा आपण हे बनवू शकतो। हे असं आपलं मॅरिनेशन करून मस्त आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे।
एक अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं तरी आपण हे ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा आता तुम्ही लगेच करायला घेतले तरी सुद्धा चालेल. आपले मसाले छान झालेले आहेत, मस्त वास इथं सुटलेला आहे. वाटलं तर थोडंसं मीठ याच्यावरती तुम्ही परत घालू शकता. तर बघा 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. हे बघा टोमॅटो पूर्ण म्हणजे असा त्याच्यामध्ये नरम झालेला आहे आणि मिरची पण आहे बघा, सगळ्या किचन मध्ये वास सुटलेला आहे तिखट. तर तिखट मिरची आहे, तर बॅलन्स होणार आहे. तिखट मिरची जर असेल तर टोमॅटो याच्यामध्ये खूप, मी केचप पण टाकू शकता, पण मी टोमॅटोच टाकते. छान लागते, या पद्धतीने नक्की करून बघा. 2 ते 3 मिनिटं मी मिरची शिजवून घेणार आहे, कारण ही जी चटणी आहे तर ही अतिशय स्मूथ लागते खाताना. तर त्यासाठी आपल्याला ही अजून 3 मिनिट शिजवून घ्यायची आहे. तरी बघा खूप जास्त पाणी आपल्या याच्यामध्ये राहिलेलं नाहीये, कारण खूप जास्त पाणी टाकायचंच नाही, कारण हे जे पाणी आहे तर त्याचा वापर आपल्याला चटणीतच करायचा आहे. तर चटणीमध्ये पण खूप जास्त जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याचीही चव बदलते, म्हणून खूप जास्त पाणी मिरची शिजवतानाच टाकायचं नाही. हे बघा नंतरही मी 3 ते 4 मिनिट ही मिरची शिजवून घेतलेली आहे. तर 7 ते 8 मिनिटं मी मिरची व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता संपूर्ण ही मिरची थंडी करून घ्यायची आहे. तर इथे बघा जवळून मी दाखवते, अजिबात जास्त पाणी ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही. हे बघा खूप कमी पाणी आहे. तर ह्या पाण्यामध्येच आपण मिरची ही व्यवस्थित वाटून घेणार आहे. लागलं तर दुसरं पाणी आपण वापरणार आहे, पण मिरचीचं जर जास्त पाणी असेल तर मग ते नंतर आपल्याला टाकायला नको, म्हणून मिरचीचा अंदाज बघूनच तुम्ही पाणी घ्या. इथे माझी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये मिरची होती, म्हणून मी इथे पाणी 1 ग्लासभर वापरलेलं होतं. तरी असं खालीवर करत करत आपल्याला ही मिरची थंडी करून घ्यायची आहे. पूर्ण गार करूनच आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे. तर मिक्सर मध्ये पण फिरवताना खूप जास्त बारीकही करायचे नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचे नाही. तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहेच, आणि त्यासाठी आपल्याला परत आपण काय काय इथे वापरणार आहे तेही मी सांगते. 15 दिवस, 3 हफ्ते किंवा महिनाभर सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवली काचेच्या बरणीमध्ये, तर फ्रीज मध्ये ही चटणी अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवू शकता. जर तुम्हाला ही चटणी आवडत असेल, बाहेरची तुम्ही आणून खात असेल, तर एकाच वेळेला व्यवस्थित मिरची घेऊन आणि तुम्ही मोठी बरणी भरून ही मिरचीची चटणी, शेजवान चटणी करून ठेवू शकता. तर मंडळी आता चिकनचे लॉलीपॉप आपण व्यवस्थित मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत. ते 15-20 मिनिटं आपण ठेवणार आहोतच. आणि एकीकडे शेजवान चटणीसाठी आपण मस्त मिरची शिजवून घेतलेली आहे, तर तीही गार होते. आणि आता मध्ये वेळ आहे आणि मला लागलेली आहे भूक. तर आजचं माझं दुपारचं जेवण काय आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर मी घेतलेले आहेत 5-6 पालकची पानं, जी कोवळे देठ आहेत त्याचे, तर त्याच्या सकट मी घेतलेली आहे. आणि हे बघा जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक मी ती कापणार आहे. आणि शिमला मिरची घेणार आहे अर्धी, व्यवस्थित मी ती धुवून घेतलेली आहे. यातल्या बिया मी काढत नाही. हे बघा जेवढ्या बारीक मला कापता येतील तेवढे बारीक मी याचे स्लाइस करणार आहे. तर आज असं काय माझं ठरलेलं नव्हतं की मी दुपारी काय खाणार आहे, पण मला अचानक असं वाटलं की मी हा पदार्थ खाऊ शकते आज. तर माझ्या आवडीचं आहे हे. काय आहे आवडीचं ते मी दाखवते. बघा शिमला मिरची आधीच घेतलेली आहे, आणि आता इथे घेतलेले मी बघा ओट्सचं प्रमाण बघा कितीचं आहे. टीस्पूननी म्हणाल तर फक्त 3 टीस्पून आहे. तर हे सपोला ओट्स मी घेतलेले आहेत, आणि एकही थेंब मी तेल न घालता मस्त चटपटीत हे ओट्स करणार आहे. मंडळी हे बघा मी पाणी ठेवलेलं आहे. 3 टीस्पून आहे ओट्स, आणि मी पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लासापेक्षा जास्त पाणी आहे. आणि जर जास्त पाणी अजून लागलं तर मी इथे नक्कीच वापरणार आहे. तर तुम्हाला घट्ट ओट्स आवडत असतील तर त्यासाठी तुम्ही पाणी कमी वापरा, किंवा पातळ आवडत असेल तर पाणी तुम्ही वापरू शकता जास्तीचं. तर आता इथे बघा मी घेतलेले आहेत भाजलेले साली सकट शेंगदाणे, मी टाकलेले आहेत थोडेसे पाण्यामध्ये. आणि कुठलीही तडका, फोडणी, तेल, राई, जिरं असं मी काहीही घातलेलं नाही. यामध्येच घालणार आहे शिमला मिरची, त्यामध्ये घालणार आहे मी पालक, आणि आता तिखट जी मिरची आहे हिरवी, तर ती मी इथे हे बघा थोडीशी घालणार आहे. तिखट मिरची आहे ही भरपूर तिखट आहे, जास्त नाही घातली मी,
थोडीशी घातलेली आहे, तर ती बारीक अशी चॉप केलेली मिरची आहे. व्यवस्थित आता फक्त जास्त वेळ ह्याला शिजवायची पण गरज नाही या भाज्यांना, पण अगदी थोडीशी ती नरम व्हायला पाहिजे एवढी शिजवणार आहे. तर 1-2 मिनिट फक्त मी ह्याला छान उकळून घेणार आहे. एकही थेंब तेलाचा न घेता. ओट्स झटपट होणार आहे, म्हणजे बाकीची ही माझी लंबी रेसिपी आहे. तोपर्यंत मस्त माझं पोटभर इथे हे खाऊन होणार आहे. तर वेट लॉस जर्नी चालू असेल किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल, जिम करत असाल, तर ह्या पद्धतीचं कमी तेलाचं म्हटल्यापेक्षा काही पदार्थ असे आहेत की त्यामध्ये तेल नाही घातलं तरी सुद्धा ते खूप छान पद्धतीने आपल्याला चवीला पण लागतात आणि आपण बनवू पण शकतो. तर हे बघा, अजून थोडस मी शिजवणार. अगदी 1.5 मिनिटामध्येच मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ओट्स. आणि हे बघा, ओट्स व्यवस्थित मिक्स करते जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत. अगदी हे बघा, थोडस मीठ घालणार आहे. अगदी थोडस मीठ घातलेलं आहे मी. बघा, इथे मी मस्त घातलेली आहे कोथिंबीर. म्हणजे एकूण 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले ओट्स मस्तपैकी तयार झालेले आहेत. फक्त 3 टीस्पून मी ओट्स घेतलेले आहे. ओट्स जास्तही खाऊन ते पचत नाहीत. खूप जास्ती प्रमाणामध्ये ओट्स खायचे नसतात. त्यामुळे व्यवस्थित शिजून किंवा भिजून जर तुम्हाला ओट्स खायचे असतील न शिजवता, तर ते रात्रभर पाण्यामध्ये सोक करत ठेवा किंवा रात्रभर दुधामध्ये सोक करत ठेवा आणि त्यानंतर सकाळी खा. आणि इन्स्टंट बनवायचे असेल तर असे तुम्ही शिजवून खा, तेव्हा तुम्हाला ओट्स व्यवस्थित पचतात. तर ह्यापेक्षा घट्ट तुम्हाला हवे असेल तर अजून अर्धा मिनिट तुम्ही ठेवलं तर एकदम घट्ट होतील. पण मला आता हे असेच ठेवायचे आहेत. मी गॅस केलेला आहे बंद आणि माझे चटपटीत मस्त मसाला ओट्स तयार झालेले आहे, ज्याचा छान वास सुटलेला आहे. तर शेजवान चटणीची आपली मिरची थंडी होईपर्यंत मी हे खाऊन घेणार आहे. चिकन लॉलीपॉप आणि शेजवान चटणीच्या मध्ये माझी नवीन छोटीशी रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. कारण बरेच वेळेला काय होतं की आपल्याला अशी कामं बरीच करावी लागतात आणि जेवायला टाइम राहत नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला घाई गडबडीची कशी वाटली नक्की कमेंट करा. इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि तेल ह्याच्यामध्ये घालणार आहे. खूप जास्ती मी तेल घातलेलं नाहीये. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. चिकन लॉलीपॉप आपण तेलामध्ये सोडल्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला तळायचं आहे. तर आता आपण तेल कितपत गरम झालं ते बघूया. बघा, तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. एकदम छान आपलं हे बॅटर झालेलं आहे. गॅस मी आता कमी केलेला आहे. एकदम जास्त गर्दी पण कढईमध्ये करायची नाही. बघा, लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. बघा, 1 मिनिट भरच आपण हे तेलामध्ये होते. 1 मिनिटानंतर असं छान याला कलर यायला लागतो. फक्त तेलामध्ये हे फुटण्याची उडण्याची भीती असते ही पीस, त्यामुळे थोडस लक्ष देऊन आणि आपल्याला हे तळायचे असतात. लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळायचे, तेव्हा ह्याचा कलर व्यवस्थित येतो आणि हे कच्चे राहण्याची शक्यता राहत नाही. तर इथे तुम्ही चिकन लॉलीपॉपचा कलर बघू शकता. अजिबात हे तेलकट होत नाही. या पद्धतीने थोडीशी वाफ देऊन आणि चिकन लॉलीपॉप तयार करून बघा. इथे आपले चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहे. जवळून दाखवते. हे एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमध्ये हे एकदम छान पद्धतीने शिजलेले आहेत. या पद्धतीने नक्की करून बघा. तर मंडळी, एकदम चवीचे अगदी आतपर्यंत मस्त तयार झालेले चिकन लॉलीपॉप आपले इथे तयार झालेले आहेत. ह्या पद्धतीने आपण मुलांना करून देऊ शकतो. चला, तर आता हे लॉलीपॉप करून आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपल्याला करायची शेजवान चटणी. बघा, मिरची एकदम थंडीगार झालेली आहे.
आणि टोमॅटोची साल वगैरे मी काढत नाही, ह्याच्यामध्येच मी वाटणार आहे. एकदम स्मूथ छान आपली चटणी तयार होती. तर हे मिक्सरचं भांड आहे, तर ह्याच्यावरती मी आलं लसूण पेस्ट केलेली होती, त्यामुळे हे थोडंसं आलं लसूण पेस्टच त्याला लागलेलं आहे. तर त्याच्यामध्येच मी आता ही मिरची घेते. यामध्ये बिया अशा दिसतात ते, तर तसेच आपल्याला हे करायचे आहे. एकदम बारीक आपल्याला फाईन पेस्ट ह्याची करायची नाही. तर मी या भांड्यामध्ये काढते. एकदम अशी जशी आपल्याला बाहेर मार्केटमध्ये असते, हे बघा असं प्लेन केल्यानंतर ह्याच्यात तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये बिया दिसतात. तर अशीच आपल्याला ही चटणी इथे वाटायची आहे. तर पाण्याचा थेंबही मी इथे वापरला नाही, कारण जेवढं पाणी आपण कमी वापरू बाहेरचं मिरचीच्या व्यतिरिक्त, तर तेवढी चटणी आपली टिकायला मदत होते. म्हणून बाहेरचा सहसा पाण्याचा वापर करू नका. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ही चटणी तयार होणार आहे. सर्व मिरची आपली ही मिक्सर मध्ये फिरून झालेली आहे. तर 2 टीस्पून मी घातलेला आहे तेल. ही तेलाचीच कढई होती, यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या तेलामध्ये फ्राय केलेल्या होत्या, म्हणून ती कढई त्याच्यातच मी 2 टीस्पून तेल घातलेलं आहे. आणि ही तर अगदी आपण मार्केटमधून शेजवान चटणी जी आहे आणतो आपण आणि खातो, तर सेम तशीच ही चटणी इथे होणार आहे तयार. तर यासाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवते. तेल गरम होते तोपर्यंत इथे मी साहित्य दाखवते. बघा 3 हे हिरव्या मिरच्या आहेत तिखट, त्याच्यामध्ये मी कोथिंबीरचे एवढे एवढे देठ याच्यामध्ये असे कुटून घेतलेले आहेत जाडसर. आणि इथे अर्ध वाटी लसूण, 2 इंच आल्याचा तुकडा. तर हे असं बारीक चॉप केलेलं आहे, कुटलेलं नाही. ह्या पद्धतीने आपल्याला असं हे थोडं बारीक कापून घ्यायचंय किंवा व्यवस्थित चॉपर मध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. कुटलेली मिरची आणि कोथिंबीरचे जे देठ आहेत ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत. लसूण आणि आलं घालायचंय. 2 इंच आलं मी ह्याला घेतलेलं आहे एवढ्या चटणीला. कमी गॅसवरतीच आपल्याला हे परतवायचं आहे. याचा कलर खूप जास्त चेंज करायचा नाही. आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची जे देठ आहेत त्याचा मस्त वास सुटलेला आहे, व्यवस्थित ते परतल्या गेलेला आहे. यामध्ये घालायचे आहे वाटून घेतलेली मिरची. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. ऍपल सायडर व्हिनेगर घालायचं आहे आपल्याला 2 टीस्पून. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीपुरतं आपण घालणार आहे मीठ. तर आपण मिरची शिजताना मीठ घातलेलं होतं, तर आता त्या अंदाजाने आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे. बॅलन्स आपली साखर या चटणीचं ठेवणार आहे, त्यामुळे 2 टीस्पून साखरेचा वापर करायचा आहे. झाकण याच्यावरती आता ठेवणार आहे आणि कमी गॅसवरती, मिडियम टू कमी गॅसवरती ह्याला छान तेल सुटेपर्यंत मी ही चटणी शिजून घेणार आहे. मस्त कमी गॅसवरती आपली ही चटणी शिजलेली आहे. तेलाचा बघा तवंग याच्यावरती दिसतोय. चटणी आपली शेजवान चटणी तयार झालेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ही चटणी मी केलेली आहे. यावरून तुम्ही समजू शकता की ही चटणी महिनाभर फ्रीज मध्ये व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये राहणार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की चटणी करून बघा. मंडळी शेजवान चटणी बघा जशी आपण मार्केट मधून आणतो, तर त्याच पद्धतीने कलर टेक्स्चर आलेला आहे आणि चव सुद्धा तशीच आहे. तर ह्या पद्धतीने चटणी शेजवान करून बघा. आणि लॉलीपॉप आपले तयार झालेले आहे. एकदम क्रिस्पी वरून हे झालेले आहे, तेलगट ऑइली अजिबात दिसत नाही. एकदम छान हे आतूनही तयार झालेले आहेत. तर आजची शेजवान चटणी आणि चिकन लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानस रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.